झालं आता 2.303 अपॉन टी इंटू लॉग ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन और कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी. तर हे झालं एक्सप्रेशन केचं. केचं म्हणजेच काय, रेट कॉन्स्टंटचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर किंवा तुम्ही इथं आणखी एक अल्टरनेटिव्ह पाथ या ठिकाणी एक सांगू शकताय. एक अल्टरनेटिव्ह पाथ आहे. हे एक्सप्रेशन आपण आणखीन एका वेगळ्या वेने पण इथं तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकताय. ती गोष्ट कोणती ही पण मी तुम्हाला आता इथं एक्सप्लेन करून सांगणार आहे. इथपर्यंत बघा आपण काय लिहिलेलं आहे. आपण या ठिकाणी रिव्हिजन पाहत आहोत. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि झिरो ऑर्डर रिॲक्शन यांचे एक्सप्रेशन आता शॉर्टकट किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये कसे लक्षात ठेवायचे त्याच्या काही ट्रिक्स आपण या ठिकाणी आता बघत आहोत. तर मग बघा, फर्स्ट ऑर्डर साठी काही आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स आहेत ज्यांचा आपण इथं वापर करणार आहोत. तर त्याच्याबद्दल आज आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. मग बघा आता हे एक्सप्रेशन झालं रेट कॉन्स्टंटचं. हे अशा पद्धतीने तुम्ही इथं लिहिलेलं आहे. ओके. आता याच्यानंतर पुढे काय आहे की याच्यामध्ये केचं युनिट हे काय येत आहे, युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट. तर ते आपण काल परवाच काढलेलं होतं. आता फक्त आठवण करून देतोय. ते म्हणजेच काय, सेकंड रेस टू मायनस वन. फक्त सेकंड रेस टू मायनस वन या युनिटमध्ये जर के दिलेला असेल तर ओळखून घ्यायचं, समजून घ्यायचं की हा रेट कॉन्स्टंट कोणत्या रिॲक्शनचा आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा आहे, असं आपण त्या ठिकाणी त्याला म्हणू शकता. कळतंय का सर्वांना? म्हणजे बघा आता इथं दिसतंय सर्वांना? यस. काय मेसेज काय रे, मला एकदा चेक करू द्या. यस, ओके, दिसतंय म्हणतायत. आता मग पहा, हे झालं केचं युनिट. त्याच्यानंतर नंबर नेक्स्ट, याचा जो हाफ लाईफ आहे टी हाफ, तर याची व्हॅल्यू काय येते, 0.693 अपॉन काय येते बरं, के. के म्हणजे रेट कॉन्स्टंट. तुम्हाला जर रेट कॉन्स्टंट माहित असेल फर्स्ट ऑर्डरचा तर तुम्ही डिरेक्टली हाफ लाईफ सांगू शकताय. म्हणजे या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजेच काय की हा हाफ लाईफ पिरियड इज इंडिपेंडेंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. हे झिरो त्याचा पॉवर झिरो. म्हणजे इथं इथं याला या इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट वर हाफ लाईफ ऑफ रिॲक्शन डिपेंड नाही. त्याची व्हॅल्यू बिलकुल त्याच्यावर अवलंबून येत नाही. कळतंय का सर्वांना? म्हणजे बघा, इथं आपण एक्झॅक्टली सांगू शकतोय की जर समजा, आता खाली कितपर्यंत दिसतंय मला एकदा चेक करू द्या. आता दिसतंय. आता बघा इथं या ठिकाणी समजा त्याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे 500. किती आहे, 500. समजा 500 पासून 250 एवढं प्रमाण आणण्यासाठी जर वेळ 10 मिनिट लागत असेल तर त्याच सबस्टन्सचं 250 पासून 125 पर्यंत आणण्यासाठी पण वेळ किती लागतो, 10 मिनिटाचाच लागतो. 125 पासून 62.5 पर्यंत येण्यासाठी पण वेळ कितीचा लागतो, 10 मिनिटाचाच लागतो. म्हणजेच ती रिॲक्शन आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता तुम्ही म्हणाल इथं 250 ने कमी झालं, इथं फक्त 125 ने त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे. 125 ने त्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालंय, पण तरी पण वेळ मात्र तेवढाच लागतो. का? कारण इन दिस केस, इन केस ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, द हाफ लाईफ इज इंडिपेंडेंट ऑन कशावर इंडिपेंडेंट आहे, दॅट इज इंडिपेंडेंट ऑन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. मुद्दा कळतोय सर्वांना? मला एकदा चेक करू द्या, दिसतंय का ते? यस. तर हे सगळे पॉइंट्स तुम्हाला इथं दिसत आहेत. आता बघा, याच्यावरनं मी एक तुमच्या समोर एक मुद्दा उपस्थित करणार आहे. तुम्हाला जर असं म्हटलं ही एक रिॲक्शन आहे ज्याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 500 आहे, 500 आहे, आणि तुम्हाला तुमच्या समोर पॉइंट असा टाकला त्याचा हाफ लाईफ 10 मिनिट आहे, 10 मिनिटाला त्याचं कॉन्सन्ट्रेशन अर्ध्याने कमी होत आहे. तुम्हाला जर प्रश्न हा विचारला की बाबा 40 मिनिटामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती होईल, किती मिनिटामध्ये, 40 मिनिटामध्ये, तर तुम्ही सरळ सरळ तुमचा आन्सर काय सांगू शकताय की जर 10 मिनिटामध्ये अर्ध होत आहे, किती मिनिटात, 10 मिनिटात, आणखीन 10 मिनिटात त्याच्या अर्ध होईल, आणखीन 10 मिनिटात त्याच्या अर्ध होईल, आणखीन 10 मिनिटात त्याच्या अर्ध होईल. कळतंय सर्वांना? म्हणजेच तुम्हाला इथं नंबर ऑफ हाफ सायकल्स काढाव्या लागतात. काय काढाव्या लागतात? नंबर ऑफ हाफ सायकल्स. हाफ सायकल्स म्हणजे काय आहे नेमकं की 40 मिनिट एवढा वेळ तुम्हाला तो घ्यायचा आहे, आणि किती, 10 मिनिटाची एक हाफ सायकल असणार. किती मिनिटाची, 10. 10 मिनिट म्हणजेच काय, हाफ लाईफ ऑफ रिॲक्शन. काय काय आहे, हाफ लाईफ. आता बघा, इथून इथपर्यंत आला एक हाफ सायकल, इथून इथपर्यंत झाला 2 हाफ सायकल, इथून इथपर्यंत झाला 3 हाफ सायकल. ह्याच्या पुढे जर तुम्ही गेले असते तर 62च्या अर्ध, 2 त्रिक 6, 2 सकी 2 आहेत, 2 एक 2,
आणि बेदोनी 4, बेपंच 10. 31.25 ला आणखीन 10 मिनिट लागले असते. म्हणजे टोटल 40 मिनिटामध्ये त्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती झालेलं आहे? 31.25. इथपर्यंत त्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे. कळालंय सर्वांना? तर हे अशा प्रकारचं आहे. किती हाफ सायकल झाल्या त्याच्यावर हे सर्व काही डिपेंड आहे. नंबर ऑफ काय आहे? हाफ सायकल्स. नंबर ऑफ हाफ सायकल्स. ओके, हा इथं पॉइंट आहे. तर नंबर ऑफ हाफ सायकल्स आपण कसं काढू शकता? टोटल टाइम भागिले हाफ लाईफ. ओके, नंबर ऑफ हाफ सायकल्स. इथं हा एक पॉइंट तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यावा लागतो. नंबर ऑफ हाफ सायकल. मी इथं हा पॉइंट लिहितोय आणि त्याच्याद्वारे पण आपण शॉर्टकट मध्ये पण बऱ्याच काही प्रश्नांचे आन्सर इथं काढू शकताय. बघा दिसतंय का ते? मला वेळोवेळी चेक पण करावं लागतंय. बघा थोडंसं वरती गेलेलं आहे. मी जो शब्द लिहिलाय तो काय लिहिलाय? नंबर ऑफ हाफ सायकल्स. मी त्याला थोडंसं टर्न करतो आता. यस, आता येईल बघ. आलंय का आता? यस, नंबर ऑफ काय आहे? हाफ सायकल्स. आता मग पहा काय आहे नंबर ऑफ हाफ सायकल्स म्हणजे नेमकं काय? त्याला आपण n ने दाखवतो. n ने दाखवतो. आलं का लक्षात? म्हणजेच इथं काय आहे? नंबर ऑफ हाफ सायकल्स ज्याला आपण n ने दाखवताय. सो दॅट n इज इक्वल टू टोटल टाइम रिक्वायर्ड अपॉन इट्स हाफ लाईफ ऑफ रिएक्शन. टी अपॉन टी हाफ. ह्याच्यावरून आपण सांगू शकतो. समजा तुम्हाला 60 मिनिटानंतर होणारा काय सांगितला? होणारं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल? 60 मिनिट नंतर. हाफ लाईफ 10 मिनिटाचा आहे. मग 60 मिनिट पर्यंत किती हाफ सायकल झाल्या? 10-10 मिनिटांनी बघा. पहिले 10 मिनिट पहिली हाफ सायकल, दुसरे 10 मिनिट दुसरी हाफ सायकल, तिसरे 10 मिनिट तिसरी हाफ सायकल. प्रत्येक 10 मिनिट म्हणजे हाफ सायकल झाली. कारण हाफ लाईफ त्याचा जर किती मिनिट असेल? 10 मिनिट असेल. म्हणजे टोटल टाइमला जर तुम्ही त्याच्या हाफ लाईफने डिवाइड केलं तर आपल्याला मिळू शकतात त्याच्या हाफ सायकल्स. आणि त्या हाफ सायकल्स वरनं तुम्ही डायरेक्ट त्याचं किती कॉन्सन्ट्रेशन होईल त्याचा आकडा इथं काढू शकता. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन. समजा एखाद्या रिॲक्टिंग सबस्टन्सचा अमाउंट सुरुवातीला आहे 100 आणि तुम्हाला क्वेश्चन इथं काय विचारलेला आहे की त्याचं 12.5 एवढं कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी किती वेळ लागेल? जर त्याचा हाफ लाईफ जर 4 मिनिटाचा असेल. किती मिनिटाचा असेल? 4 मिनिटाचा. आता बघा तुम्ही समजून घेऊ शकताय. 100चं 50 होण्यासाठी 4 मिनिट, 50चं 25 होण्यासाठी आणखीन 4 मिनिट, 100चं 50 साठी 4 मिनिट, 4 मिनिट. ओके, 50चं 25 साठी आणखीन 4 मिनिट आणि 25चं 12.5 होण्यासाठी आणखीन 4 मिनिट. म्हणजे टोटल टाइम किती लागेल? 4 आणि 4 8 आणि 4 12. हाफ सायकल किती झाल्या? 3 झाल्या. 3 गुणिले 4 म्हणजेच इथं काय होईल? नंबर ऑफ हाफ सायकल 3 आणि टी हाफ ची व्हॅल्यू किती? 4. तर 3 into 4 म्हणजे 12 मिनिट एवढा तिथं टाइम पिरियड लागेल. त्याचं कॉन्सन्ट्रेशन कुठून कुठपर्यंत घेऊन जायचे तुम्हाला? 100 पासून ते 12.5 पर्यंत. पॉइंट कळतोय सर्वांना? हा पॉइंट लक्षात येतोय का? यस. आता मग पहा या हाफ सायकलचाच वापर करून आपण आणखीन एक एक्सपोनेन्शियल इक्वेशन या ठिकाणी काढू शकताय. ते एक्सपोनेन्शियल इक्वेशन म्हणजेच काय आहे? अँड A0 म्हणजेच काय? इनिशियल अमाउंट. AT म्हणजेच काय? फायनल अमाउंट. अँड दॅट व्हॅल्यू चेंजेस इन द फॉर्म ऑफ 2n. कशाच्या फॉर्म मध्ये? 2n च्या फॉर्म मध्ये ती व्हॅल्यू काय होत जाते? बदलत जाते. 2 चा पॉवर n. कारण ज्या हाफ सायकल आहेत ना तर त्या हाफ म्हणजे 2 च्या फॉर्म मध्ये आहेत. आता बघा इथं नेमकं कसं आहे. आता मगाच आपण एक्झाम्पल घेऊया. सुरुवातीला अमाउंट 100 होतं, नंतर किती झालं? 12.5. म्हणजे A0 ची व्हॅल्यू किती होती? 100 आणि नंतर किती झाली? 12.5. म्हणजे ह्यांचा भागाकार किती आहे तुम्हाला सांगा? 100 अपॉन 12.5. 12.5 ने जर याला भाग दिला तर किती येतो भागाकार? 8 येतो. किती येतो? 8. मग आता 8 म्हणजे किती हाफ सायकल झाल्या? इक्वल टू 2n. 2n म्हणजे नंबर ऑफ हाफ सायकल आपण याच्यावरनं सांगू शकताय. आता 8 म्हणजे 2 चा पॉवर 3 आणि इकडे आहे 2n म्हणजे n ची व्हॅल्यू किती येते? 3 येते. असं पण डिरेक्टली आपण हाफ सायकल काढू शकतोय. आपल्याला प्रत्येक वेळेस अर्ध करत बसण्याची गरज नाही. इथं पण डिरेक्टली तुम्ही काढा. 500 आणि हे 62.5. 62.5 ने जर 500 ला डिवाइड केलं
तर तुम्हाला त्यांचा भागाकार 8 बघायला मिळेल आणि 31.25 ने जर 500ला डिवाइड केलं तर तुम्हाला त्यांचा भागाकार 16 बघायला मिळेल. तो नेहमी 2 च्या मल्टिपल मध्ये येतो, पण कधी जेव्हा एक्झॅक्ट हाफच्या किमती दिलेल्या असतील तेव्हा. जर त्या हाफच्या किमतीच्या जर इकडं तिकडं व्हॅल्यू जर असतील तर मग मात्र ते फ्रॅक्शन मध्ये येऊ शकते आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला काही विचारले जाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे आपण इथं याचा विचार अधिक करणार आहात. कळतंय सगळ्यांना? तर इथं बघा, हे 2 फॉर्म्युले तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे. याच्यावर आधारित आपण अगदी थोडक्यामध्ये एक्झाम्पल्स या ठिकाणी बघू शकताय. आता बघा, एक सिंपल एक्झाम्पल आपण इथं लगेचच बघूयात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला थोडक्यामध्ये ते इथं सोडवता येईल. आता पहा, समजा एक शॉर्ट मध्ये मी तुम्हाला एक प्रॉब्लेम इथं करून दाखवतो. दिसतंय का सर्वांना? यस. आता पहा, किंवा वाटलं तर तुम्ही अगोदर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण फटाफट प्रॉब्लेम काय करूयात, म्हणजे व्यवस्थित इथं दोन्ही पद्धतीने सोडून बघूयात. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मला हे कट करावं लागेल पूर्ण प्रॉब्लेम जर लिहायचा असेल. हे तुम्हाला कळालंय का? नंबर ऑफ हाफ सायकल वगैरे काय आहे ते? स्क्रीनशॉट 1 2 3. आता आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स बघूया. झालं? आलंय सगळं? येस. आता बघा, एक्झाम्पल. एक एक्झाम्पल मी इथं घेतोय. याला मी असंच ठेवतो, कारण आता फर्स्ट ऑर्डर साठी आपल्याला इथं काढायचं. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. बरं. इफ किंवा व्हॉट टाइम रिक्वायर्ड required to decrease concentration by सपोज फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन हे कमी कितीनं करायचे, बाय म्हटलंय. ओके, कितीनं कमी करायचं आहे, तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला इथं काढायची. की डिक्रीजेस बाय 1/8 किंवा 3/4 if its half life is 10 minutes. Also find rate constant. त्याचा तुम्हाला रेट कॉन्स्टंट देखील काढायचा. बघा, आता व्यवस्थित पहा. आपण नंतर मी तुम्हाला एमसीक्यू ची शीट आता टाकणार आहे, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. एक थोडक्यात तोंडी एक्झाम्पल. आता बघा, इथं कसं आहे, 3/4 ने तुम्हाला डिक्रीज करायचं. अशा वेळेस काय करायचं बघा, इफ गिव्हन डेटा इन फ्रॅक्शन इज इन फ्रॅक्शन गिव्हन डेटा इज इन फ्रॅक्शन. जर दिलेला डेटा जर फ्रॅक्शन मध्ये असेल तर ऑलवेज टेक इनिशियल अमाउंट इज ऑलवेज 1. ओके. आणि जर गिव्हन डेटा हा जर तुम्हाला पर्सेंटेज मध्ये दिला असेल, कशामध्ये दिला असेल? पर्सेंटेज मध्ये, तर तेव्हा नेहमी इनिशियल अमाउंट 100 घ्यायचं. ह्या दोन गोष्टी चांगल्या लक्षात ठेवा. ओके. जर समजा तुम्हाला डेटा जर प्रत्येक वेळेस मी चेक करतोय, डेटा जर फ्रॅक्शन मध्ये दिला असेल, बरं का, हा पॉईंट फ्रॅक्शन मध्ये दिला असेल तर इनिशियल अमाउंट नेहमी 1 घ्यायचं. आणि जर तुम्हाला डेटा पर्सेंटेज मध्ये दिला असेल तर इनिशियल डेटा नेहमी काय घ्यायचा? 100 घ्यायचा. ओके, हा पॉईंट राहील लक्षात. आता मग बघा, इनिशियल अमाउंटची व्हॅल्यू इथं 1 येईल आणि फायनल अमाउंट लेफ्ट त्याला आपण इथं काय म्हणतायत? 80 असं म्हणतायत. काय म्हणतायत? 80. आता इथं बघा, अमाऊंट लेफ्ट 80, त्याची व्हॅल्यू किती येईल? की कितीनं कमी झालंय? 3/4 न. अगोदर किती होतं? म्हटलंच तर त्याची व्हॅल्यू आपण इथं खाली काढूया. अमाऊंट लेफ्ट, बरं का, शिल्लक राहिलेलं प्रमाण, ज्याला आपण 80 असं म्हणतायत. अगोदर किती होतं? 1.
मग कितीनं कमी झालं 3/4 म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आली 1/4. ही व्हॅल्यू कशाची झाली 80 ची. कशाची झाली 80 ची. अमाऊंट लेफ्ट किती राहिलं शिल्लक 1/4. अगोदर किती होतं 1 होतं. कितीनं कमी झालं डिक्रीजेस बाय म्हटलंय. जर डिक्रीजेस अप टू म्हटलं असतं तर मग आपण काय केलं असतं ऍज इट इज ती व्हॅल्यू घेतली असती. कारण अप टू म्हणजे तिथपर्यंत कमी झालंय तेवढं तिथं शिल्लक राहिलंय. पण आता इथं या एक्झाम्पल मध्ये विचारलंय डिक्रीजेस बाय असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता इथं डिक्रीजेस बाय कितीनं डिक्रीज झालंय 1/4 ने डिक्रीज झालेलं आहे. आता मग बघा आपण याच्यावरनं नंबर ऑफ हाफ सायकल्स काढू शकताय. सो देअरफॉर नंबर ऑफ हाफ सायकल्स किती येतील सांगा बघू मला. हाफ सायकल्स आपण त्या कशा काढू शकताय. सो देअरफॉर n इज इक्वल टू हा बोला टी अपॉन टी हाफ. परंतु नंबर ऑफ हाफ सायकलच्या अगोदर आपल्याला इथं टाइम पिरियड माहित नाहीये ना. आपल्याला तो टाइम पिरियडच काढायचा आहे. त्यासाठी नंबर ऑफ हाफ सायकल्स आपण याच्यावरनं काढणार. काय आहे वी नो दॅट सिन्स 2 raised to n इक्वल्स टू a0 अपॉन at. मग याच्यामध्ये a0 ची व्हॅल्यू किती आहे a0 ची व्हॅल्यू सांगा बघू मला. a0 ची व्हॅल्यू 1 आहे आणि at ची व्हॅल्यू किती आहे 1/4 आहे. मग हे 1/4 हे जर वरती गेले तर किती होतील मला सांगा 4/1. 4/1 4 म्हणजेच काय 2 चा पॉवर 2 चा पॉवर 2 त्याला आपण 4 असं म्हणताय. 2 चा पॉवर किती आहे 2. कळालंय. म्हणजेच 2 raised to n याची व्हॅल्यू 2 चा पॉवर 2 आहे. म्हणजेच आपण जर कम्पेअर जर केलं तर यांची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते 2 मिळते. म्हणजे इथं किती हाफ सायकल झाल्या 2 हाफ सायकल. हाफ सायकल किती झाल्या 2. या हाफ सायकल वरनं तुम्ही डायरेक्ट टाइम पिरियडची व्हॅल्यू काढू शकतायत. बघा इथून आपण इकडे चाललेलो आहोत हे तुमच्या लक्षात येत आहे. सो देअरफॉर n इज इक्वल्स टू टी डिवायडेड बाय टी हाफ. आणि म्हणून मग आता तुम्ही इथं काय सांगणार सो देअरफॉर यांची व्हॅल्यू किती आहे 2 आहे का नाही. यांची व्हॅल्यू आहे 2 इक्वल्स टू टी किती आहे तो आपल्याला काढायचा आहे. टी हाफ किती आहे टी हाफची व्हॅल्यू हाफ लाईफची व्हॅल्यू आहे 10 मिनिट. किती मिनिट आहे 10. मग बँडाय 20 मिनिट एवढा काय लागेल टाइम लागेल. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर त्याचं तुम्हाला 3/4 ने डिक्रीज करायचं असेल तर त्याच्यासाठी वेळ हा किती लागतो 20 मिनिट्स एवढा वेळ लागतो. कळालं सर्वांना. तर अशा प्रकारे आहे. आणि आता जर तुम्हाला रेट कॉन्स्टंट काढायचा असेल तर रेट कॉन्स्टंट म्हणजेच काय आहे 0.693 अपॉन हाफ लाईफ माहित आहे सर्वांना. किंवा हाफ लाईफ इकडं तर के इकडं. आणि याच्यामध्ये तुम्हाला हाफ लाईफची व्हॅल्यू किती माहित आहे 0.693 अपॉन 10. जर तुम्ही त्याला 10 न डिवाइड करताय तर 10 न डिवाइड जर केलं तर एक झिरो आणखी पुढे येईल म्हणजे 0.0693. तिकडं जर दिसत नसेल तर मी इथं लिहितोय 0.0693 सेकंड रेस टू मायनस सेकंड नाही तर ही व्हॅल्यू मिनिट्स मध्ये आहे. तर मग आन्सर कशात येईल मिनिट रेस टू मायनस. तर हा झाला रेट कॉन्स्टंट. काय केलेलं आहे ते एकदा बघा बरं सर्वजण. सर्वांच्या लक्षात आलंय का ते व्हॅल्यूज वगैरे कशा घेतलेल्या आहेत आपण ते. यस. तर अशा पद्धतीने आपण इथं याच्यावरचे एक्झाम्पल्स इथं सोडू शकताय. ओके. आता मग पहा काही एक्झाम्पल्स आपण इथं एनसीआरटी मधले इथं घेणार आहोत बरं का. काही एक्झाम्पल आपण एनसीआरटी मधले इथं घेणार आहोत. आता पहा जर व्हॅल्यू फ्रॅक्शन मध्ये असतील ना तर या फॉर्म्युल्याची तेवढी आवश्यकता पडत नाही. आता पहा काय एक्झाम्पल इथं विचारलेलं आहे किंवा मी तुम्हाला आणखी काय ओरल एक्झाम्पल इथं देतो. हे झालं हे कळालंय. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. समजलंय सर्वांना. चला कॉमेंट मध्ये सांगा कळालाय सर्व प्रॉब्लेम. फटाफट सांगा. यस. झालं. टेक स्क्रीनशॉट 1 2
सर्वांना कळालेलं आहे. यस, ओके, धन्यवाद, थँक्यू. आता आपण घेऊयात नेक्स्ट एक्झाम्पल. झालं? इथे होता n इक्वल्स टू टी अपॉन टी. बरं, असा फॉर्म्युला आहे. आता एक एक्झाम्पल नंबर नेक्स्ट. आता समजा असं विचारलेलं आहे की इफ किंवा फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, की द अमाउंट ऑफ किंवा द पर्सेंटेज ऑफ reactant decreases in 50 minutes if its half life is किंवा आपण इथं 60 मिनिट, if its half life is 12 minutes, तर तुम्हाला त्याचं पर्सेंटेज काढायची, फुल स्टॉप. and also find the rate constant. Rate constant तो मुद्दा थोडासा वेगळा, तो तुम्ही नंतर काढू शकता. also find k, असं बी आपण इथं म्हणूया. ओके, आता मग बघा आपण या व्हॅल्यू कशा काढू शकतो. तुम्हाला यावेळेस टक्केवारी काढायची, किती टक्क्याने त्याची व्हॅल्यू कमी होत आहे. पर्सेंटेज, रिड्युस्ड बाय, डिक्रीज्ड बाय, ओके, किती टक्क्याने त्याची व्हॅल्यू कमी होत आहे याचा पर्सेंटेज तुम्हाला इथं काढायची. त्यासाठी तुम्हाला इथं काय करावं लागेल बघा. कसं आहे, अगोदर आपण नंबर ऑफ हाफ सायकल काढणार, कारण इथं तुम्हाला टाइम दिलाय 60 मिनिट आणि तुम्हाला हाफ लाईफ दिलाय 12 मिनिट. ओके, हे एवढं कळतंय तुम्हाला. टाइम आणि हाफ लाईफ ह्या दोन गोष्टी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग तुम्ही नंबर ऑफ हाफ सायकल कशा काढणार. नंबर ऑफ हाफ सायकल म्हणजे टी अपॉन टी हाफ. ओके, मग आता मला सांगा टाइम किती आहे 60, टी हाफ किती आहे 12, 60/12 म्हणजे 5. ह्या 5 झाल्या नंबर ऑफ हाफ सायकल्स. आता तुम्हाला जर पर्सेंटेज काढायचा असेल, काय काढायचं असेल, पर्सेंटेज फॉर टक्केवारी, तर स्पेशली तुम्हाला इथं काय घ्यावं लागेल. पर्सेंटेज काढायचं असेल तर इनिशियल अमाऊंट हे तुम्हाला 100 घ्यावं लागेल. किती घ्यावं लागेल, 100. तुम्ही फायनल अमाऊंट काढणार आणि फायनल अमाऊंट मिळाल्यानंतर कितीने कमी झालं तर अमाऊंट डिक्रीजेस बाय हे तुम्ही काढू शकता. म्हणजेच अगोदर तुम्ही फायनल अमाऊंट म्हणजे अमाऊंट लेफ्ट, शिल्लक किती राहिलं, अगोदर 100 होते, समजा शिल्लक 20 राहिलं तर कितीने कमी झालं, 80 ने कमी झालं. असं तुम्ही 80% असं बोलू शकता. ओके, तर मग आता बघा कसं काढणार. पर्सेंटेज A0 100, सो फाइंड 80 and then find 80 and then find decreased amount. त्याच्यानंतर मग तुम्ही डिक्रीज्ड अमाऊंट काढा. ओके, डिक्रीज्ड अमाऊंट, त्याची किंमत तुम्ही इथं काढू शकता. आता मग मला सांगा कसं आहे. A0 अपॉन 80 म्हणजे काय येत आहे, 2n येते का नाही. A0/80 म्हणजे 2n. म्हणजेच आता मला सांगा A0 ची व्हॅल्यू दिसते ना सर्वांना. यस, A0 ची व्हॅल्यू इथं किती आहे, 100. कशी घेतली 100, आपल्याला पर्सेंटेज काढायचे म्हणून, आणि अपॉन 80 अमाऊंट लेफ्ट, 2n म्हणजे 2/5, यांची व्हॅल्यू 5 आलेली आहे. आता मला सांगा बघू इथं काय काय येऊ शकतंय, की 100 ऍज इट इज अपॉन 80 आणि 2/5, 2 चा घातांक 5. 2 चा घातांक 5 म्हणजे
2 × 2 × 2 × 2 × 2 5 वेळेस 2चा गुणाकार. बेदोनी 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, 32 एवढी त्याची व्हॅल्यू येते. किती येते? 32. तर हे झालं त्या 2n ची व्हॅल्यू. मग आता आपल्याला काय काढायचे? सो दॅट इज 100/32 इज इक्वल टू 80. कळतंय? आणि आता यांचा तुम्ही भागाकार करा. तर काय होईल बरं भागाकार केल्यानंतर? 4 8 32 किंवा 8 आपण इथं 4 ने भाग देऊया. 4 8 32, 4 दोन्ही 8, 4 पंचे 20, 25/8 किंवा 8 ने पण त्याला कंप्लीट भाग जाऊ शकतोय का? नाही जात. तरी पण द्या भाग. 8 त्रिक 24, 1 उरले, 10 झाले, 0.8 1 8, 2 उरले, 8 दोन्ही 16, 8 पंचे 40. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ 80. 80 म्हणजेच काय? अमाऊंट लेफ्ट. 3.125 एवढे पर्सेंटेज मध्ये अमाऊंट लेफ्ट आहे. ओके. मग आता तुम्ही काय काढणार? अमाऊंट डिक्रीजेस. अमाऊंट डिक्रीजेस इज इक्वल टू 100 मायनस अमाऊंट लेफ्ट. 100 म्हणजे सुरुवातीचा अमाऊंट आणि 80 म्हणजेच काय? शिल्लक राहिलेलं प्रमाण, त्यांचं सबस्ट्रॅक्शन. आणि मग किती येईल सबस्ट्रॅक्शन? 100 मायनस 3.125 आणि किती येईल बघा बरं. खाली दिसतंय का बरं? मला एकदा चेक करू द्या. येस, शेवटची स्टेप आहे जी तुम्हाला दिसू शकते. चला सांगा. 5 आणि 5 10, एक उरले, उरले का नाही? हा. तर 2 आणि 1 3 7, 1 आणि 1 2 8, 3 आणि 1 4, 96. तर एवढे पर्सेंट त्याच्यामध्ये काय झालेलं आहे? डिक्रीज्ड बाय. डिक्रीज्ड बाय. कितीनं डिक्रीज झालं? 96.875. म्हणजे ऑलमोस्ट 97% ने त्याचं अमाऊंट त्या ठिकाणी काय झालेलं आहे? डिक्रीज झालेलं आहे. असं आपण या ठिकाणी इथं क्लिअरली सांगू शकतो. सगळ्यांना कळालंय का? एकदा बघा बरं. जर एखादी स्टेप जर नसेल कळाली तर आय विल रिपीट वन्स अगेन. येस येस, लक्षात आलंय? कळालंय? येस, गुड. मी जर तुम्हाला आता या टाईपचे एक्झाम्पल दिले तर आपण करू शकाल का बरं? हो, गुड. चला ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला? चला तर मग आता मी याच्यावरचे काही प्रॅक्टिस एक्झाम्पल देतो. तर मग बघा आता ह्याच्यावरचे प्रॅक्टिस एक्झाम्पल्स मी देतो तुम्हाला आणि प्रत्येकाला सोडवायचे बघा. मी डायरेक्ट आता कसं देतो बघा. अमाऊंट, हे सर्व एक्झाम्पल फर्स्ट ऑर्डर साठी आहे. फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन डॅश. नंबर 1, अमाऊंट decreases by 87.5%. 5% in 40 minutes. Full stop. Find T half and K. आता हे तुम्हाला काढायचं. डिक्रीजेस बाय म्हटलं, मी याची हिंट तुम्हाला सांगेन. हिंट विल बी हेअर. पर्सेंटेज म्हटलं म्हणजे इनिशियल अमाऊंट 100 घेणार आणि फायनल अमाऊंट लेफ्ट 100 मायनस 87.5. तर ही व्हॅल्यू 80 ची असेल. त्याच्यानंतर मग अगोदर तुम्ही काय काढणार? सिक्वेन्स बघा कशी असेल. सगळ्यात अगोदर तुम्ही एन काढणार. एन म्हणजे नंबर ऑफ हाफ सायकल. त्याच्यानंतर तुम्ही टी हाफ काढणार आणि त्याच्यानंतर नंबर थर्ड तुम्ही के काढता येईल सर्वांना.
प्रत्येकांना व्यवस्थित प्रयत्न इथं करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर नंबर 2 दिसतंय सर्वांना? येस. ट्राय मात्र चांगल्या प्रकारे करायचं. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठीच एक्झाम्पल आहे. आता इथं बघा, पुन्हा एकदा सेम प्रॉब्लेम घेतो. अमाउंट डिक्रीजेस बाय 75% in 12 सेकंड. पुन्हा एकदा तेच. फाइंड टी हाफ अँड के. ह्याची हिंट मात्र मी सांगणार नाही. यू हॅव टू सॉल्व दिस एक्झाम्पल. सोडवता येईल सर्वांना. नंबर 3 तिसरं एक्झाम्पल. आता इथं तुम्हाला काय करायचंय की इफ अमाउंट decreases by 92.93.75% in 40 minutes. 40 म्हणण्यापेक्षा 50 minutes. बरं का? फाइंड अमाउंट लेफ्ट. हा मात्र थोडा चॅलेंजिंग प्रॉब्लेम असेल. अमाउंट लेफ्ट इन 20 मिनिट्स. 20 मिनिटामध्ये किती अमाऊंट शिल्लक राहील, तर ती अमाऊंट तुम्हाला इथं काढायची. कळालं सर्वांना? तर 50 मिनिटात जर एवढे प्रमाण कमी होत असेल, तर 20 मिनिटामध्ये शिल्लक किती राहील हे तुम्हाला काढायचे. आता हा प्रॉब्लेम मात्र तुमच्यासाठी विचार करण्यासारखा आहे. तुम्ही दिवसभर व्यवस्थित विचार करा. काय करावं लागेल त्याची थोडीशी थिंक टँक थोडीशी वाढवा. प्रयत्न करा. प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम इझिली जमू शकेल. ओके. तर आता हे एक्झाम्पल्स तुम्हाला लिहून घ्यायचे, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा, सर्वांना बघायचे. रेकॉर्डिंग बघणाऱ्याने देखील हा प्रयत्न व्यवस्थित करायचा. आज चांगला प्रयत्न केलात तर उद्या तुम्हाला कसलेही एमसीक्यूज याच्यावरचे सोडवता येऊ शकते. ओके. सो लेट अस स्टॉप हिअर. बघा आता हिंट वरनं सोडू शकाल का आपण एक्झाम्पल्स? चांगला प्रयत्न करा. ऑल द बेस्ट फॉर ऑल द स्टुडंट्स. रेकॉर्डिंग बघणारे देखील. ओके. मी लेक्चर एंड करतोय.